सुरू झाली आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता देण्यासाठी सरकारची दमछाक होतीये की काय असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण दुसऱ्यांदा सरकारनं लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी दुसऱ्या विभागातून निधी वर्ग केलाय। लाडक्या बहिणींच्या हप्त्यामुळे कुठल्या विभागाला झळ बसली आहे पाहूया या रिपोर्टमधून। बहीण लाडकी, आदिवासी विभागाला कडकी। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी पळवला। आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वर्ग। मे महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होतो या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी आहेत। बहुधा आता त्यांची ही प्रतीक्षा संपणार असं दिसतंय, कारण लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्याचं समजतंय। लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी निधीची ही पळवापळव काही पहिल्यांदा झाली नाहीये। याआधीही आदिवासी विभागाचाच 335 कोटी आणि सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वर्ग करण्यात आला होता। तर इतरही विभागांच्या योजनांवर याचा परिणाम झालाय। गोपीनाथ मुंडे अपघात योजना, अपघाती मृत्यू झालेल्या 3000 शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाहीये। कृषी विभागानं 60 कोटी 33 लाखांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवलाय, मात्र अद्याप मदत मिळालेली नाहीये। आनंदाचा शिधा योजना, आनंदाच्या शिध्याचं अद्याप वाटप झालेलं नाहीये। शिवभोजन थाळी योजना, शिवभोजन थाळीच्या संख्येत अजून वाढ करण्यात आलेली नाहीये। एका योजनेमुळे इतर योजनांवर भार येतोय हे यावरून स्पष्ट होतंय। निधी वळवण्याच्या चर्चांवर आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी काय म्हटलंय पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून पीएम जनवन योजना, धरती आबा योजना या योजनेच्या माध्यमातून सर्व आदिवासी समाजाला वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळत आहे। त्यामुळे जर निधी कमी पडण्याची शंका कुशंका जे येत आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदिवासी विभागाच्या पूर्ण पाठीशी असल्यामुळे कुठलीही योजना बंद पडणार नाही, मी अशा प्रकारचं या ठिकाणी ठामपणे सांगतो। मात्र असा कुठलाही निधी वर्ग केला नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही। काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। तर तुम्हाला या खात्याकडे लक्ष देता येत नसेल तर आमदारकीचा त्वरित राजीनामा द्या, अन्यथा राज्यभर भीक मागो आंदोलन करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिलाय। महाराष्ट्र राज्यामध्ये जी विधानसभा आहे, या विधानसभेमध्ये दलित आणि आदिवासी आमदार आहेत, ते गप्प का आहेत? आणि या आमदारांना माझा प्रश्न आहे, जर तुम्हाला हा निधी थांबवता येत नसेल तर या खात्याकडे आदिवासी आणि समाज कल्याण न्याय खात्याकडे तुम्हाला लक्ष देता येत नसेल तर तुम्ही तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा। तर रोहित पवारांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। दुर्गम भागामध्ये हे सर्व लोक राहत असल्यामुळे त्यांच्यावर रस्ते जात नाहीत, आरोग्य सेवा जात नाही। यासाठी आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेऊन एक वेगळा निधी लोकसंख्येप्रमाणे आरक्षित करून तो निधी आदिवासी समाजासाठी वापरण्यात यावा असा त्या काळामध्ये 30 वर्षापूर्वी आदेश आणि निर्णय त्या ठिकाणी घेतला होता। कृपा करून हा निधी वळवावळवी करू नका, उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी तुम्ही तिथं प्रयत्न करा। एकीकडे 1,500 रुपयांचा हप्ता देताना सरकारला नाकीनऊ येत असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे सत्तेतील मंत्र्यांनी आणखी हप्ता वाढवणार असल्याची पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे। लोकांना खोटे आरोप करण्याची आता सवय झालेली आहे। लाडकी बहीण योजना पूर्ण 5 वर्ष आमच्या महायुती सरकार चालवणार आहे आणि वेळ प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये त्याची मात्रा म्हणजे आता आपण 1500 देतोय ते वाढवण्याचा पण प्रस्ताव नक्कीच आमच्या सरकार मान्यता देणार आहे। लाडकी बहीण योजना निवडणुकीत जरी गेम चेंजर ठरली असली तरी राज्याचं अर्थकारण या योजनेमुळे बिघडतंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। ज्या लाडकी बहीण योजनेमुळे विजयाची माळ महायुतीच्या गळ्यात पडली, तीच योजना आता सरकारसाठी त्रासदायक ठरते का असा प्रश्न या निमित्तानं